ओके सर, स्क्रीन दिसतीये, रेकॉर्डिंग स्टार्ट आहे. नमस्ते. मिशन आरंभ ऑनलाईन शिष्यवृत्ती तासिका इयत्ता 8वी जिल्हा परिषद अहिल्यानगर पंचायत समिती राहुरी. मी नवनाथ मोहनला. आजचा विषय आहे गणित. आणि या गणित विषयातील अतिशय सोपा असणारा जो घटक आहे सांख्यिकी. आपण सांख्यिकीचा पहिला भाग मागील तासिकेला पाहिला आहे. आज आपण या सांख्यिकीमधील पुढील घटक पाहणार आहोत. स्कॉलरशिप परीक्षेला सांख्यिकी या घटकावर विचारलेला आहे. म्हणजे 6 गुण मिळून देणारा हा घटक आहे. पहा, प्रत्येक पेपरचं तुम्ही जर निरीक्षण केलं, मागील सर्व प्रश्नपत्रिकेचं निरीक्षण केलं तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये या घटकावर 3 प्रश्न विचारलेले आहे. आणि अतिशय सोपा हा घटक आहे. पहा, स्कोरिंगचा विषय आहे, स्कोरिंगचा घटक आहे. म्हणून हा घटक, या घटकाचा अभ्यास आपण सर्वांनी काळजीपूर्वक करायचा आहे. तर पहा, आता मध्यमान, जोड स्तंभालेख, वृत्तालेख हे घटकाचं नाव आहे. पहा, आता आपण मागील तासिकेत पाहिलं. पहा, कच्ची सामग्री म्हणजे काय. एखाद्या विशिष्ट हेतूने जमा केलेल्या प्राथमिक माहितीला कच्ची सामग्री असे म्हणतात. प्राप्तांक हे आपण पाहिलेलं आहे. पहा, सांख्यिक सामग्रीतील प्रत्येक संख्येला प्राप्तांक असे म्हणतात. वारंवारता, एखाद्या सामग्रीमध्ये एखादा अंक किती वेळा आला आहे दर्शक संख्या म्हणजे वारंवारता. मध्यमान, सांख्यिक सामग्रीतील प्राप्तांकाच्या सरासरीला मध्यमान असे म्हणतात. आता पहा, आपल्याला आज काय पाहिजे. पहा, वृत्तालेख. पहा, काय वृत्तालेख. पहा, आता दिलेली सांख्यिक माहिती घटकानुसार वर्तुळामध्ये वर्तुळ पाकळीच्या सहाय्याने दर्शविणे त्यास वृत्तालेख असे म्हणतात. त्यासाठी केंद्रीय कोन, विशिष्ट बाब, एकूण बाब माहित असणे आवश्यक आहे. तर पहा, आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपण एक वर्तुळ आहे. पाहता, वर्तुळ आहे. या ठिकाणी वर्तुळ पाकळी म्हणजे पाहता, या ठिकाणी समजा आपण जर हे वर्तुळ अशा प्रकारे, याला आपण नाव दिलं. पहा, ए, ओ आणि बी, आणि या ठिकाणी यम. हा जो भाग आहे, पहा, ए, ओ, बी, या भागामध्ये म्हणजे या संपूर्ण वर्तुळापैकी एवढा भाग ही वर्तुळ पाकळी. पहा, ही काय. पहा, ही वर्तुळ पाकळी आहे. वर्तुळ पाकळी आहे. ही काय. पहा, ज्या प्रकारे आपण चपातीचा आकार वर्तुळाकार असतो, त्यापैकी आपण त्या चपाती 4 भाग पैकी एक भाग काढून घेतो, म्हणजे 4 पैकी 1. पहा, तसं या ठिकाणी ही वर्तुळ पाकळी. पहा, वर्तुळ पाकळी आहे. तर पहा, हा जो वर्तुळाचा जो संपूर्ण जर आपण जो कोन मोजला तो असतो 360. लक्षात ठेवायचं. पहा,
कोण किती असतो 360. तीनशे साठ असतो बा. वर्तुळाचा तो कोण असतो, तो असतो 360. 360 अंश. 360 अंश हा असतो पहा. म्हणजे वृत्तालेखातील पाकळ्यांच्या केंद्रीय कोनांच्या मापाची बेरीज संपूर्ण किती असते पहा, ही 360 असते पहा. हा जो कोन असतो हा संपूर्ण 360 अंशाचा असतो. म्हणून वृत्तालेख काढताना प्रथम प्रत्येक घटकाच्या केंद्रीय कोनाचे माप ठरवायचं. प्रत्येक घटकासाठी एक पाकळी घ्यायची. केंद्रीय कोनाच्या मापाची पुढील सूत्र आहे पहा. पहा तर केंद्रीय कोनाचं पहा माप काय पहा, दिलेली बाब भागिले एकूण बाब, म्हणजेच काय, घटकांची किंमत भागिले सर्व घटकांची एकूण किंमत गुणिले 360 हेच सूत्र आहे पहा. तर पहा केंद्रीय कोनाचे माप बरोबर घटकांची किंमत छेद सर्व घटकांची एकूण किंमत. सर्व घटकांची एकूण किंमत गुणिले 360 गुणिले 360 अशा प्रकारे या ठिकाणी हे सूत्र आपण वापरायचं आहे. आता हे सूत्र लक्षात ठेवायचं पहा. या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस उदाहरण सोडवायचे आहे त्यावेळेस आपल्याला या सूत्राचा आपला वापर करायचा आहे. पाहता आता पहा आपल्याला आणखी पहा काय पाहिजे पहा की वृत्तालेख, त्यानंतर जोड स्तंभालेख. पाहता या ठिकाणी जे आलेख आहे पाहता जोड स्तंभालेख पाहता या ठिकाणी जोड स्तंभालेख हे आपलं एक पाहिजे पहा. जोड स्तंभालेख काय आहे, त्यानंतर आणखी आपल्याला काय पाहिजे पहा, विभाजित स्तंभालेख. विभाजित स्तंभालेख एक पाहिजे आपला विभाजित स्तंभालेख. त्यानंतर शतमान स्तंभालेख जोड स्तंभालेख म्हणजे काय पाहता, जोड स्तंभालेख पाहता या ठिकाणी पहा हे उदाहरण आहे पहा. हे जोड स्तंभालेखाचं उदाहरण आहे. उदाहरण पहा. आपण प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे तो कोणता आलेख आहे, स्तंभालेख आहे का शतमान आलेख आहे का विभाजित स्तंभालेख आहे हे पाहणार आहोत. पाहता तर पाहता या ठिकाणी उदाहरण आहे पहा. इयत्ता 8वीच्या ABCD या तुकड्यामधील मुले व मुली यांची पटसंख्या खालील जोड स्तंभालेखाद्वारे दर्शविली आहे.
त्याचे निरीक्षण करावं, खालील प्रश्न सोडवा. आता पहा आपल्याला जे पाहिजे पहा की जोड स्तंभालेख, विभाजित स्तंभालेख, शतमान स्तंभालेख. त्यापैकी आता आपण हे उदाहरण काय कसलं आहे पहा, जोड स्तंभालेखाचं आहे. हे उदाहरण आहे जोड स्तंभालेखाचं, लक्षात ठेवा. हे उदाहरण आहे जोड स्तंभालेख. जोड पहा, दोन स्तंभ पाहिजे या ठिकाणी. पाहते जोड दोन स्तंभ पहा. हा ए मध्ये पहा, ए तुकडी पहा, ए बी सी डी ह्या 4 तुकड्या पहा, ए बी सी आणि डी. ए तुकडीमध्ये पहा जोडून दिले पहा, जोडून 2 स्तंभ दिले, याला म्हणजे जोड स्तंभालेख. हा आहे जोड स्तंभालेख. तर पहा आता यामध्ये आता पहा रिकामी जागा आहे पहा, ते दाखवलंय मुले. आपल्याला ज्यावेळेस प्रश्न विचारलेला असतो, प्रश्न पाहायचा, त्यामध्ये काय दिलेलं आहे, मुलांसाठी काय दिलंय, मुलींसाठी काय दिलं पहा. मुलींसाठी काय दिलं पहा, असे रंगवलेले आहेत पहा, आणि मुलीसाठी कोर ठेवले पहा, म्हणजे तो स्तंभ आहे तो कोर आहे पहा. आता या ठिकाणी पहिली तुकडी 8वीची ए तुकडी पहा. मग ए तुकडीमध्ये मुलांची जी संख्या आहे मुलांची ती किती आहे पहा, 30 पर्यंत आले पहा, म्हणजे 30 आहे पहा. म्हणजे 8वीच्या वर्गामध्ये ए तुकडीमध्ये किती मुलं आहेत, 30. तर मुली किती पहा, 25 पहा. 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40 पहा. अशा प्रकारे या ठिकाणी पाहिजे पहा. आता मुली किती आहे, मुली कमी पहा. मुली किती आहे या ठिकाणी 25 आहे पहा. पहा ए तुकडीमध्ये किती पहा, मुले किती आहे, मुले आहेत 30 आणि मुली किती पहा, मुली आहे 25. बी तुकडीत पाहू आपण काय, बी तुकडीत काय पाहू आता. जी बी तुकडी आहे, या बी तुकडीमध्ये मुले किती पहा, मुले किती आहे, 35 आहे पहा, 35. त्यानंतर मुली किती आहे बी मध्ये, 30. मुली किती आहे, 30. त्यानंतर पहा त्या ठिकाणी सी तुकडीमध्ये पाहता, सी तुकडीमध्ये काय आहे पहा, सी तुकडी सी तुकडी पाहा. सी तुकडीमध्ये सी तुकडीमध्ये पहा मुलं किती आहे, मुलं आहेत 30. मुले आहेत 30 आणि मुली किती आहेत पहा, 40. मुले आहे 40. तर डी मध्ये पहा, डी तुकडीमध्ये मुले आहेत 30. मुले आहेत 30 आणि मुले आहेत 35. मुले आहेत 35. आता अशा प्रकारे ही माहिती पाहता. आपलं काय विचारलं पाहता, आता एवढं परीक्षेमध्ये एवढं लिहिण्याची आवश्यकता नाही, फक्त या ठिकाणी तुम्हाला समजावं म्हणून या ठिकाणी संपूर्ण लिहिलेलं आहे पहा. तर पहा इयत्ता 8वीच्या 4ही तुकड्यात मिळून एकूण मुलांची संख्या किती. मी तुम्हाला मुलांची संख्या विचारली पहा. मग आता आपण ही संख्या काढली पहा. जर तुम्ही या सर्वांची बेरीज केली पहा, 30 म्हणजे आपलं सर्व मुलं पाहिजे, आपलं एकत्र मुलं सर्व आपल्याला एकत्र आपल्याला काढायचे आहे. आणि मग आपण जर सर्वांची बेरीज केली, आपण सर्वांची बेरीज केली तर ती बेरीज पहा 30 अधिक 25 पहा
तर ही जी बेरीज आहे 55, त्यानंतर हे 55, हे 55 असे सर्व आपण जर बेरीज केली, हे 70, हे 65, हे सर्वांची जर बेरीज केली ते उत्तर येते 255. पर्याय नंबर 1 255 म्हणजे 8वीच्या चारही तुकड्यात मिळून एकूण मुलांची म्हणजे विद्यार्थ्यांची विचारते आपलं, विद्यार्थ्यांची सर्व, त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये मुले पण आले आणि मुली पण आल्या. तर अशा प्रकारे 255 विद्यार्थी ह्या चारही तुकड्यात आहेत. आता दुसरा प्रश्न काय पहा, दुसरा प्रश्न काय आहे, एक मिनिट, ब तुकडीतील मुले व मुली यांच्या पटसंख्येचे गुणोत्तर किती? ब तुकडीतील मुले व मुली यांच्या पटसंख्येचे गुणोत्तर किती? आता पहा, ब तुकडीमध्ये काय आपण इथं संख्या आपण लिहिले पाहत, ब मध्ये काय पाहता, ब मध्ये 35 आणि 30 आहे पहा. मग 35 आणि 30 आपलं काय विचारलंय, मुलांचं मुलीशी विचारलंय पहा, म्हणजे 35 भागिले 30 पहा, 35 भागिले 30 आपण केलं, 5 7 35, 5 7 30 म्हणजे 7 6. अशा प्रकारे इतकं सोपं आहे पहा. हा जो घटक आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय नंबर 2 हे याचं उत्तर आहे. पर्याय नंबर 2, पर्याय नंबर 2. ब तुकडीतील मुले व मुली यांच्या पटसंख्येचे गुणोत्तर हे 7 6 असं आहे पहा. म्हणजे अशा प्रकारे आपण हे जोड स्तंभालेखाचं उदाहरण पाहिलंय पहा. आता पहा, आत्ताच आपण पहा या ठिकाणी आपण जे पाहिलं पहा की वृत्तालेख, वृत्तालेख काय पहा, हा वृत्तालेख आहे पहा. वृत्तालेख एका शेतकऱ्याने आपल्या बागेत लावलेल्या फळझाडांचा वृत्तालेख सोबत दिलेला आहे. त्यावरून प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आता या ठिकाणी काय दिले पहा, लिंबू किती आहे, 15% आहे. आंबा किती आहे पहा, 30% आहे. त्यानंतर चिक्कू किती आहे पहा, 20% आहे. संत्री किती आहे, 10% आहे. नारळ किती पहा, नारळ तर आपल्या टक्केवर दिले नाही, त्यांनी काय दिले पहा, 280 झाडं दिली नारळांची. नारळाचं पहा 280 झाड दिलेले आहे पहा. शेतकऱ्याने लावलेल्या एकूण फळझाडांची संख्या किती? शेतकऱ्याने लावलेल्या एकूण फळझाडांची संख्या किती? उदाहरण आपण काळजीपूर्वक वाचायचं आहे. उदाहरण वाचल्यानंतर आपल्याला व्यवस्थित समजेल पहा. म्हणून उदाहरण या ठिकाणी पहा, झाडांची संख्या आहे 280. त्यानंतर लिंबू आहे 15%, 15%. आणि आंबा आहे पहा, आंबा किती पहा, आंबा किती या ठिकाणी 30% आहे. आंबा किती आहे, 30% आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये उदाहरण कसं सोडवायचं पाहते, हे उदाहरण आपल्याला कसं सोडवायचं हे या ठिकाणी आपण पाहूया. पाहता पहिला प्रश्न काय पहा, शेतकऱ्यांनी लावलेल्या एकूण फळझाडांची संख्या किती? किती आहे पाहता, 1120 आहे का 1220 आहे का 1020 आहे का 1040? दुसरा प्रश्न पहा, ज्या फळामध्ये एकापेक्षा जास्त बी आहेत अशा फळझाडांची एकूण संख्या किती? पहा आता आपण संख्या काढू. पाहता किती पहा, लिंबू, लिंबू किती पाहता या ठिकाणी
किती लिंबू 15% आहे. 100 पैकी 15 पाहता पायगणी 15 15% आहे. 100 पैकी 15 पाहता. त्यानंतर आंबा किती पहा. आंबा किती आहे. आंबा किती पायगणी 30% आहे. आंबा आहे 30%. म्हणजे 100 पैकी 100 झाडं असतील तर आंब्याचे त्या ठिकाणी 30 झाडे असतील पहा. त्यानंतर चिक्कू पहा. चिक्कू हे 20% आहे पहा. 20% आहे. 100 पैकी 20. आणि संत्री पहा. संत्री आहे या ठिकाणी 10%. 10 100 पैकी 10 पाहता. म्हणजे या ठिकाणी टक्केवर दिले पहा. 100 आपलं प्रमाण दिलेलं आहे पहा. प्रमाण दिलेलं आहे. आता हे उदाहरण सोडवायचं पहा. आपल्या प्रत्येकाची लिंबाची किंमत काढायची आहे, आंब्याची किंमत काढायची आहे, त्यानंतर चिक्कूची किंमत काढायची आहे. ही चिक्कूची किंमत तर पाहता 15x पाहता. या ठिकाणी लिंबू 15% आहे, आंबा 30% आहे, त्यानंतर 20% चिक्कू आहे आणि 10% हे आहे. तर पाहता. आणि 280 झाडं हे नारळांची पहा. पाहता या ठिकाणी 15 30 15 अधिक 30 अधिक 20 अधिक 10 किती झाले पाहता. 15 आणि 30 15 आणि 30 45 पहा. 15 अधिक 30 अधिक 20 अधिक 10 75. म्हणजे 75 पहा. म्हणजे 75% झाडे 75% झाडे हे काय पहा बाकीचे आहे. आणि 25% झाडं 25% झाड नारळाचे पहा. आता आपण या ठिकाणी 25% झाड किती पहा. 25% 25% झाड हे नारळाचे पहा. म्हणजे 25/100 गुणिले 280 या ठिकाणी आपण केलं पहा. 5 दुने 10 5 25 आणि बे 8 25 70 पहा. म्हणजे त्या ठिकाणी नारळ झाड किती आली पहा 70 आली पहा. नारळाची झाड किती आली पहा 70. 25% 75% 75% म्हणजे आपण उदाहरण नंतर पाहूया. पुढील उदाहरण पाहता. एका शहरातील 4 वेगवेगळ्या प्रभागातील राहणाऱ्या बालकांच्या पोलिओ डोस दिला गेला की नाही याचे सर्वेक्षण करून प्राप्त माहिती खालील विभाजित स्तंभालेखाद्वारे दर्शविले आहे. जे निरीक्षण करा व त्यातील विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. आता पहा या ठिकाणी हा जो स्तंभालेख आहे हा कोणता आहे पहा विभाजित स्तंभालेख आहे. कोणता स्तंभालेख आहे विभाजित. म्हणजे विभाजित म्हणजे विभागलेला गेलेला आहे पहा. म्हणजे या ठिकाणी डोस घेतलेले आणि न घेतलेले या ठिकाणी 80 संख्या दिली पहा. तर पहा आता हा विभाजित स्तंभालेख आहे.
विभाजित स्तंभालेख आहे. हा जो स्तंभालेख आहे हा विभाजित स्तंभालेख आहे. तर पाहता एकूण किती बालकांनी डोस घेतला नाही. पाहता एकूण किती बालकांनी डोस घेतला नाही. तर पाहता पहिल्यामध्ये पाहता या ठिकाणी डोस घेतलेला आता इथं 20 आहे पहा, घेतले नाही 20. त्यानंतर या ठिकाणी 10 50 10. त्यानंतर या ठिकाणी 20. त्यानंतर या ठिकाणी 20 म्हणजे आता न घेतलं पहा 20 आणि 10 30 30 आणि 20 50 आणि 20 70 म्हणजे 70 बालकांनी डोस घेतला नाही. पुढचं पाहता ए व प्रभाग डी यांच्यातील पोलिओ डोस घेतलेल्या बालकांचे गुणोत्तर किती. पहा आता घेतलेल्या बालकांचं गुणोत्तर किती पहा. घेतलेला आता घेतली संख्या खाली पहा ए आणि बी. आता ए मध्ये किती आहे पहा 60 आणि डी मध्ये किती पहा 50. डी मध्ये किती आहे 50. शून्य गेला शून्य गेला म्हणजे या ठिकाणी 6:5 हे या ठिकाणी गुणोत्तर आहे. आता पुढे होता चार गावातील ज्वारी व गहू यांच्या या धान्याच्या उत्पादनाची टक्केवारी खालील स्तंभालेखाद्वारे दर्शविली आहे. त्याचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. तर पाहता पहिला प्रश्न पाहता बी गावातील ज्वारीचे उत्पादन बी गावातील ज्वारीच्या उत्पन्नापेक्षा कितीने जास्त आहे. आता हा जो आहे पहा जो आलेख आहे स्तंभालेख आहे हा शतमान स्तंभालेख पाहतात. प्रत्येक 100 रुपये दिले पाहिजे. प्रत्येक 100 रुपये दिलेले पहा. ये सुद्धा प्रमाण 100 रुपये आहे. बी चं सुद्धा 100 रुपये दिलेलं आहे. सी चं देखील 100 रुपये आहे आणि डी सुद्धा 100 रुपये दिलेला आहे. तर पाहता या ठिकाणी आता ये मध्ये पहा ज्वारी किती आहे 60% आहे. किती आहे 60% पहा. त्यानंतर 40% गहू आहे पहा. 40% गहू आणि 60% ज्वारी. त्यानंतर बी मध्ये पहा तर 20 आणि 25% या ठिकाणी गहू आहे आणि 75% ज्वारी. सी मध्ये पहा 50% गहू आहे आणि 50% ज्वारी. डी मध्ये 80% ज्वारी आणि 20% गहू आहे. तर पाहता डी गावातील ज्वारीचे उत्पादन बी गावातील ज्वारीच्या उत्पादनापेक्षा कितीने जास्त आहे. पहा विचार आपला डी गावातील ज्वारीचे उत्पादन पहा. डी गावामध्ये ज्वारी किती आहे पहा 60% 80%. किती आहे 80% आहे पहा. आणि बी गावातील किती पहा 75 आहे. पहा या ठिकाणी पहा डी गावातील ज्वारीचे उत्पादन बी गावातील ज्वारीच्या उत्पन्नापेक्षा कितीने जास्त आहे. किती जास्त पाहिजे फक्त इथं 80 दिलेले पहा आणि बी मध्ये 70 दिले पहा. इथं 70 आहे पहा 70 दिले आहे म्हणजे पहा 70 म्हणजे 80तून 70 गेले 10 म्हणजे 10% जास्त आहे. 10% जास्त पहा. पुढचा प्रश्न पहा ए गावातील गव्हाचे उत्पादन व सी गावातील गव्हाचे उत्पादन यांचे गुणोत्तर किती. पहा आता ये गाव आता गहू म्हणजे काय रिकामी जागा पहा 40. ए गावात काय झालं पहा
40 आणि आपल्याला विचारलं सी, सीचं काय पहा 50, 40 भागिले 50 विचार पहा ए गावातील गव्हाचे उत्पादन सी गावातील गव्हाचे उत्पादन यांचे गुणोत्तर काय आहे. आता एच किती आहे पहा गहू 40% आहे आणि सीचा किती गहू 50% आहे. 50% आहे म्हणजे 4 5 4 5 4 5 म्हणजे 4 5 उत्तर नाही पण हे उत्तर आहे पहा 4 5 हे उत्तर आहे. पुढचं पाहता रामरावांनी 2011 ते 2015 सालापर्यंत आपल्या शेतातून पिकवलेल्या ज्वारी व गव्हाच्या उत्पादनाचा जोड स्तंभालेख खाली दर्शविलेला आहे. त्याचे निरीक्षण करा व त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. तर या ठिकाणी नकाशा किंवा जो आलेख आहे तो काळजीपूर्वक पाहायचा आहे पहा. या ठिकाणी आपण जर काळजी पाहिला तर आता या ठिकाणी हा जो जोड स्तंभालेख आहे पहा 2011 हे 2011 मध्ये आहे पहा. 2012 मधील आहे 2013 2014 आणि 2015 या 2015 यामधील पहा ज्वारीचे सरासरी उत्पादन किती आहे पहा. ज्वारीचे सरासरी उत्पादन किती आहे पहा. आता सरासरी उत्पादन म्हणल्यानंतर आपल्याला प्रत्येक वर्षी ज्वारीचं उत्पादन किती झालं पाहावं लागेल आणि त्या सर्वांची बेरीज करून त्याला त्या एकूण त्या प्राप्तांकाने भागावं लागेल पहा. आता 2011 मध्ये पहा 2011 मध्ये 2011 या वर्षी पाहता ज्वारीचं उत्पादन किती पाहता ज्वारीचं 60 पहा 2011 मध्ये ज्वारी 60 हा नकाशा छोटा दिसत नाही पहा 60 आहे पहा. 2012 मध्ये तर 50 आहे पहा. 2012 मध्ये 50. 2013 मध्ये 90 आहे पहा. 2013 मध्ये 90 आहे आणि 2014 मध्ये पहा 2014 मध्ये ज्वारी किती आहे नाही पहा ज्वारीसाठी काय वापरले त्यांनी ज्वारीसाठी वापरले पहा रिकामी जागा वापरली. या ठिकाणी आपलं चुकले पहा आपण परत पाहू आपण पहा ज्वारीसाठी इथं रिकामी जागा वापरली पहा. आता 2011 तर 2011 मध्ये ज्वारी किती पहा 50% पाहिजे 50% 50% म्हणजे 50 आहे पहा. उत्पादन किती 50 क्विंटल. 2012 मध्ये ज्वारीचं उत्पादन आहे 60 क्विंटल. 2013 मध्ये ज्वारीचं उत्पादन पहा इथं 90 क्विंटल. त्यानंतर 2014 मध्ये 80 पहा 2014 मध्ये 80 क्विंटल आहे आणि 2015 मध्ये ज्वारीचं उत्पादन पहा 70. ज्वारीचं उत्पादन आहे 70. आता आपल्याला काय करायचं पहा सरासरी उत्पादन पहा. सरासरी आपण मागील तासिकेत पाहिलं पहा सरासरी मध्यमान म्हणजे या ठिकाणी सरासरी म्हणजे काय सर्वांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला प्राप्तांकाने भागायचं पहा. आता या ठिकाणी पहा आपण जर बेरीज केली पहा बेरीज 50
50 अधिक 60 अधिक 90 अधिक 80 अधिक 70 किती झाले पहा? पाच बेरीज पहा, इथं 0 0 आणि 35 म्हणजे 350. 350 उत्तर आले पहा. आता एकूण किती पहा? 1 2 3 4 5 हे 350 भागिले 5. 5 5 7 35 5 0 या ठिकाणी 70 सरासरी उत्पन्न पहा 70 आलेलं आहे पहा. 70 आलेलं आहे. पुढचं पाहता. पुढचा प्रश्न काय पहा? कोणत्या वर्षी ज्वारी व गव्हाच्या चे उत्पादन समान व सर्वात जास्त आहे? कोणत्या वर्षी ज्वारी व गव्हाचे उत्पादन समान व सर्वात जास्त आहे पहा. आता समान कोणत्या वर्षी पहा. आता या ठिकाणी पहा सर्वात जास्त कुठे दिसते पहा? इथं दिसते पहा. इथे दिसते पहा. म्हणजे 2011 12 13 मध्ये दिसते पहा. 2013 मध्ये दिसते पहा. 2013 या वर्षामध्ये 2013 या वर्षामध्ये ज्वारी आणि गव्हाचे उत्पादन समान दिसते पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. 2012 साली गव्हाचे उत्पादन ज्वारीच्या उत्पादनापेक्षा किती क्विंटलने कमी आहे? 2012 मध्ये काय पहा? 2012 मध्ये ज्वारी किती आहे? ज्वारी आहे पहा. ज्वारी 75 आहे पहा. नंतर गहू किती पहा? गहू किती आहे? गहू आहे 50. गहू आहे 50 म्हणजे 75 मधून 50 गेले 25 म्हणजे 25 ने कमी पहा. उत्तर आलं 25 ने कमी. पुढचा पाहता. आता हा जो आलेख आहे हा आलेख आहे पहा. हा आलेख आहे विभाजित म्हणजे विभाजित स्तंभ आलेख आहे. विभागलेला आहे पहा. हा जो आलेख आहे हा आलेख आहे विभाजित स्तंभालेख. हा आलेख आहे पहा विभाजित स्तंभालेख. आता यामध्ये पहा. आता प्रश्न पहिला काय? वर्ग 8ब मधील मुलींची संख्या सांगा. पहा या ठिकाणी 8ब मधील या ठिकाणी तुकड्या दिले पहा. पहिली तुकडी पहा अ तुकडी आहे. दुसरी तुकडी आहे पहा ब तुकडी दिलेली आहे. तिसरी तुकडी पहा क दिलेली पहा. तर क आहे ड ई त्या 4 तुकड्या आहेत. 5 तुकड्या पहा. आपण काय विचारलं पहा? वर्ग 8ब म्हणजे हा ब मधील मुलींची संख्या किती पहा. मुलींसाठी काय वापरलंय पहा? भरलेलं आहे पाहिजे म्हणजे भरीव जे आहे ना ते. आणि मुलांसाठी कोर आहे पहा. आता मुलींची किती पहा? आता ब मध्ये पहा इथपर्यंत आहे. इथपर्यंत 20 आहे 30 आहे पहा. म्हणजे किती पहा? 30 म्हणजे मुलींची संख्या किती आहे पहा? 30. पुढचा प्रश्न आहे पहा. कोणत्या 2 वर्ग तुकड्यांची पटसंख्या समान आहे? तर निरीक्षण. हाच प्रश्न फक्त आपण निरीक्षणावर सोडू शकतो पहा. निरीक्षण करायचंय आपल्याला पहा. निरीक्षण करायचंय पहा. आता पहिलं उदाहरण मध्ये पहा मुलं मुली ते या ठिकाणी समान नाही पहा. मग समान कुठे दिसते पहा? आता समान संख्या कुठे दिसते पहा ते पाहायचे आपण. यामध्ये पहा ब मध्ये पण समान नाही पहा. 30 आणि नाही समान पहा. तर या ठिकाणी जो आहे पहा क मध्ये पण पहा कोणत्या 2 वर्तुळांची पटसंख्या समान आहे? 2 पहा 2 वर्ग पहा पटसंख्या दिसते पहा समान. समान कोणते पाहिलं म्हणजे काय? ब आणि ई पहा ब आणि ई या
ब आणि ई. पर्याय नंबर 4 हे उत्तराचं पहा. पुढचा प्रश्न पहा. इयत्ता 8 ई पेक्षा किती मुली इयत्ता 8 ब मध्ये इयत्ता 8 क पेक्षा किती मुली जास्त आहेत? तर 8 ब मध्ये पहा. 8 ब मध्ये किती आहेत मुली? किती आहेत पहा? 30 आहे पहा. म्हणजे 8 ब मध्ये मुली किती आहे पहा? 30 आहे. त्यानंतर 8 क मध्ये पहा. 8 ब मध्ये इयत्ता 8 ब मध्ये इयत्ता 8 क पेक्षा किती मुले असतील? मुले विचारले पहा. मुले विचारले पहा. आता मुले किती पहा. मुले म्हणजे इथे कोर पहा. आता ब मध्ये कोण किती पहा? 40 आहे. 40 आहे. हा. त्यानंतर क मध्ये इथे किती पाहता? आलेख पाहायचं पहा या ठिकाणी. 35 40 फक्त 35 पहा. म्हणजे एकूण 65 मधले 35 35 गेले म्हणजे 30 म्हणजे 30 पहा. त्या ठिकाणी 30 आहे पहा. म्हणजे 40 मधून 30 गेले 10 म्हणजे 10 ने कमी पहा. 10 ने कमी आहे पहा. 10 ने कमी आहे. इथं मुली विचारल्या पहा. मुली किती पहा या ठिकाणी? 30 आहे पहा मुली. काय विचारलं? 8 ई पेक्षा 8 ई पेक्षा 8 ई पेक्षा 8 ई पेक्षा किती मुली इयत्ता 8 क मध्ये कमी आहे? आता 8 ई मध्ये ई कुठे पहा? ई मध्ये किती पहा? 40 आहे. 40 मुली आहे. आणि 8 क मध्ये किती आहे? 20 आहे फक्त. इथं त्या ठिकाणी 20 इथं 20 उत्तर पहा. कोणत्या वर्गात मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे? आता असं कोणता वर्ग आहे की ज्यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे पहा? तर आपण जर पाहिले पहा, मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त असणार आहे. म्हणजे अ मध्ये हे तर नाहीच आहे पहा. यामध्ये मुली कमी आहे. ब मध्ये देखील मुली कमी आहे. क मध्ये सुद्धा मुली काय पहा? कमी आहे. आता ही जी आहे ड मध्ये काय पाहिजे? मुलींची संख्या जास्त आहे पहा. अशा प्रकारे प्रत्येक प्रश्न पाहायचा आणि निरीक्षणाद्वारे निरीक्षण करायचं पहा. निरीक्षण करून उत्तर लिहायचं पहा. आता हा पुढील जो आलेख आहे हा देखील विभाजित स्तंभालेख आहे. विभाजित स्तंभालेख पहा. आता पहा या ठिकाणी काय काय दिले पहा? रमेश, गीता, प्रसाद आणि प्रणाली. रमेश, गीता, प्रसाद आणि प्रणाली. पहा सर्वात जास्त खरी कमाई कोणी केली? पाहता आता जे आहे ते पाणी खालचं काय पहा? पाणी. पाण्यापासून झाली कमाई. जे आखीव भाग आहे पहा तो पाण्याचा आहे पहा. आणि जो कोरा भाग आहे तो चहाचा आहे पहा. चहाचा काय कोरा आणि पाण्याचा काय पहा? आखीव भाग आहे. पहा सर्वात जास्त खरी कमाई कोणी केली? खरी कमाई कोणी केली आहे पहा? तर सर्वात मोठं काय दिसतं पहा आपल्याला? प्रणाली दिसते पहा. प्रणालीचा जो आलेख आहे सर्वात मोठा दिसतोय पहा. म्हणजे प्रणाली सर्वात जास्त खरी कमाई प्रणालीने केली आहे. पहा पुढचा प्रश्न काय पहा? चहा विकून सर्वात कमी कमाई कोणी केली? चहा विकून. आता चहा विकून पहा. चहा विकून कोणी कमी केली पहा? सगळ्यांची जास्त आहे पहा. इथं रमेशची जास्त आहे, प्रसादची जास्त आहे, प्रणाली जास्त आहे. तर गीताची कमी आहे पहा. सर्वात कमी कमाई ही गीताची आहे. पुढचं पहा. प्रणालीने किती रुपयांचा चहा विकला? प्रणाली कुठे पाहायचं? दिले पहा.
चहाचा काय बा इथं ते पाण्यासाठी तिने पाण्याचं 300 विकलं बा. पाण्याचं किती विकलं बा 300. आणि पुढं किती पाहता इथं जे आहे 700 पाहिजे. 700 ते 300 गेले 400 म्हणजे तिथं 400 रुपयाचा काय केलं बा चहा विकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे रमेशने प्रसादपेक्षा पाण्यामध्ये किती रुपये कमाई केली पा. रमेशने प्रसादपेक्षा पा रमेश कुठे इथं प्रसाद कुठे पा इथं पा. आता पाणी म्हणल्यानंतर काय आलं पा आखीव भाग पा. आता या ठिकाणी पा रमेशची कमाई किती आहे पाण्याची 100 आणि प्रसादची पाण्याची कमाई किती पा 200 म्हणजे रमेशने प्रसादपेक्षा 100ने कमी पाण्याची कमाई केलेली आहे. पुढील प्रश्न पाहता प्रणालीने प्रसादपेक्षा किती जास्त रुपये कमावले. प्रणालीने प्रणाली आता एकूण रुपये पाहू ना पहा प्रणाली कमवले 700 रुपये. प्रणालीनं 700 रुपये कमवले आणि प्रसादने किती कमवले बा 500 कमवले बा. प्रसादने 500 रुपये इथं पाहायचं आपण ते दिले पा 700 इथं 700 आणि इथं 500 म्हणजे 200 रुपये जास्त कमवले पा 200 रुपये जास्त कमवलेले आहे पा. आता पुढचं पाहता हा देखील विभाजित शतमान म्हणजे पहा 100 रुपये दिले बा सर्व गोष्टी 100 पैकी आहे. 100 पैकी आहे पहा. तर वार्ड क्रमांक 4 मध्ये पहा हा जो प्रश्न आहे उभ्या बाजूला स्त्रियांची संख्या दिली पहा. उभ्या बाजूला काय स्त्रियांची पहा 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 120 130. तर प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 10 स्त्रिया. साक्षर स्त्रिया दिले पहा साक्षर स्त्रिया त्यासाठी काय दिले पहा रंगवलेल्या स्त्रिया पहा आणि निरक्षरासाठी कोऱ्या पहा. म्हणजे कोरेचं जागा आहे त्या म्हणजे निरक्षर. तर पाहता आणि वार्ड नंबर 4 येतो पहा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर. तर पाहता वार्ड क्रमांक 4 मध्ये साक्षर स्त्रियांचे शेकडा प्रमाण किती पहा. तर साक्षर म्हणजे काय की भरलेल्या जागा पहा. तर 4 मध्ये पहा हा 4 वार्ड आहे पहा. मग साक्षर स्त्रिया किती पहा आपण जर पाहिलं इथं पहा तुम्ही पहा 80 पहा किती आहे 80 म्हणजे किती आहे पहा 80%. सोपं आहे पहा साक्षर स्त्रिया किती पहा 80. पुढचं पहा होता वार्ड क्रमांक 1 मधील साक्षर स्त्रियांचे प्रमाण वार्ड क्रमांक 3 मधील साक्षर स्त्रियांच्या प्रमाणापेक्षा कितीने जास्त आहे पहा. आता पहा 1 मधील साक्षर स्त्रिया किती पाहूया 90 आहे पहा इथं 90 आहे. आणि 3 मध्ये साक्षर स्त्रिया किती आहेत किती टक्के आहे 50% पहा 50%. मग कितीने जास्त आहे पहा 90 मधून 50 गेले 40 म्हणजे 40% हे जास्त आहे पहा. वार्ड क्रमांक 1 मध्ये 40% या ठिकाणी साक्षर स्त्रिया जास्त आहे पहा. पुढचा प्रश्न पहा वार्ड क्रमांक 2 आणि वार्ड क्रमांक 4 यांच्यामधील साक्षरतेच्या प्रमाणात कितीचा फरक आहे पहा. 2 आहे पहा 2 आणि 4 2 आणि 4 2 कुठे पाहता वार्ड क्रमांक 2 आणि 4 यांच्यातील साक्षरतेच्या प्रमाणात कितीचा फरक आहे पहा. मग 2 मध्ये किती पाहता 70% आणि
4 मध्ये किती आहे? 80% पाहिजे, 80%. म्हणजे या ठिकाणी दोघात किती फरक आहे? 80तून 70 गेले, 10 उरले पहा, म्हणजे 10% दोघांमध्ये फरक आहे. अशा प्रकारे माहिती आलेख, जो आलेख असेल, वृत्तालेख असेल किंवा स्तंभालेख असेल, शतमान आलेख असेल पहा, तो काळजीपूर्वक पाहायचा आणि पाहून प्रश्नांची उत्तर लिहायचं आहे पहा. आता पुढचा प्रश्न पहा. त्या ठिकाणी हा सुद्धा काय पहा, शतमान आलेख आहे पहा. शतमान स्तंभालेख. शतमान म्हणजे सर्व गोष्टी 100 पैकी दिल्या असतात पहा. शतमान आलेख, शतमान आलेख, शतमान स्तंभालेख हा जो प्रकार आहे याला म्हणतात शतमान स्तंभालेख. प्रत्येक पहा ये मध्ये पहा तिथे दिले पाहता उत्तीर्ण विद्यार्थी शेकडा प्रमाण पहा 100 पैकी दिले पाहता. ये मध्ये, ये म्हणजे काय? तुकडी ए पहा, तुकडी ए, तुकडी बी, तुकडी सी, तुकडी डी, तुकडी ई, हे सर्व 100 पैकी दिलेलं आहे पहा. म्हणून याला काय पहा, शतमान स्तंभालेख. आणि या कोणत्या तरी आलेखावर आधारित दरवर्षी प्रश्न विचारलेला आहे, आलटून पलटून प्रश्न विचारलेला आहे. तर पहा आता, सोबतचा आलेख खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? जोड स्तंभालेख आहे, विभाजित रेखालेख आहे, शतमान स्तंभालेख आहे, का वृत्तालेख आहे? तर पहा प्रत्येक ठिकाणी 100 पैकी दिलेला आहे. 100 म्हणजे शतमान, म्हणजे हा जो आलेख आहे हा आहे शतमान स्तंभालेख. शतमान स्तंभालेखाचा आलेख आहे पहा. हा आलेखाचा प्रकार सुद्धा आपल्याला विचारत पहा की हा कोणत्या प्रकारचा आलेख आहे? तर हा शतमान, कारण प्रत्येक ठिकाणी 100 आहे पहा. ए सुद्धा पाहिजे 100 दिले पहा, बी सुद्धा 100% दिले पहा, इथं सी सुद्धा 100% आहे पहा. एकच समान रांग असते पाहिजे, म्हणजे एकच रांगेत असतो 100च्या. शतमान 100 पैकी. पहा आपलं प्रश्न पुढचा कोणता बघा. सर्वात कमी निकाल कोणत्या तुकडीचा आहे? पाहता आता रंगी जे रंगवलेले आहे ते म्हणजे उत्तीर्ण आहे, आणि जे न रंगवलेले आहे ते अनुत्तीर्ण विद्यार्थी आहे. तर पाहता आता आपल्याला दिसतंय पहा, आपण आकृतीवरून दिसतंय पहा. आपण जर पहिलं पाहिलं पहा की ए मध्ये 70% विद्यार्थी काय पहा उत्तीर्ण आहे. बी मध्ये 80%, सी मध्ये या ठिकाणी किती पहा 90, 95% पहा 95%. नंतर बी मध्ये पहा ते पण 80 पुढे पहा. नंतर ई मध्ये सुद्धा 90% आहे. तर पहा सर्वात कमी निकाल कोणत्या तुकडीचा आहे? मग पहा सर्वात कमी दिसतोय आपल्याला, ये तुकडीचा निकाल सर्वात कमी आहे. तुकडी ए चा निकाल काय आहे? सर्वात कमी आहे. पुढचं पहा, सर्वात जास्त उत्तीर्णतेचे शेकडा प्रमाण असलेली तुकडी कोणती? दिसतंय आपल्याला पहा सी. आकृती 5 दिसते पहा की सी तुकडीचा जो निकाल आहे जो 95% पहा, पण जे पहा किती आहे पहा सी तुकडीचा निकाल सर्वात जास्त आहे. तुकडी ए चा निकाल तुकडी ई च्या निकालापेक्षा कितीने कमी आहे? पहा तुकडी ए चा निकाल किती पहा 70%, आणि ई चा निकाल किती पहा, ईचा किती पहा 90 आहे. 90 किती आहे पहा 90. आता 70 आणि 90, 90 70 वजा केले किती उरतात पहा 90 वजा 70 बरोबर 20, म्हणजे 20% कमी पहा. म्हणजे तुकडी ए चा निकाल तुकडी ई च्या निकालापेक्षा 20% कमी आहे. आता पुढील प्रश्न पहा, तुकडी डी चे उत्तीर्णतेचे प्रमाण तुकडी बी च्या उत्तीर्णतेच्या प्रमाणापेक्षा किती जास्त आहे? तर तुकडी डी पहा
तुकडी डी, तुकडी डी, आणि आपण काय विचारलंय बी, काय विचार पहा डी, डीचं किती पहा जवळ इथं 80% पहा, 80च्या पुढे पहा थोडस, हा, आणि बीचं किती पहा, बी 80 पहा, बीचं किती पहा 80 पाहिजे, 80 आहे, आणि आपल्याला विचारलंय डी चे, बीचं किती पहा, बीचं 80 आहे, डी चे उत्तीर्ण प्रमाण बीच्या उत्तीर्णतेच्या प्रमाण कितीने जास्त आहे, कितीने जास्त आहे, त्याच्या पुढे होतं पुढे 5 दिसते पहा, म्हणजे 5% पहा, 5 म्हणजे 5% जास्त आहे. अशा प्रकारे हा शतमान स्तंभालेखाचा प्रकार आहे. तर अशा प्रकारे आज आपण शतमान स्तंभालेखाचे पहा, स्तंभालेख, जोड स्तंभालेख, वृत्तालेख, विभाजित स्तंभालेख, शतमान आलेख यांची आपण माहिती पाहिलेली आहे. या ठिकाणी या घटकावर एकूण 3 प्रश्न विचारलेले असतात. ते 3 प्रश्न प्रत्येक परीक्षेला 3 प्रश्न म्हणजे 6 गुण, म्हणजे 3 प्रश्न. तुम्ही जर मागील जर पेपरचं निरीक्षण केलं तर 3 प्रश्न विचारलेले पहा, 3 प्रश्न विचारलेले आहे, आणि प्रत्येक प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये या प्रश्नावर म्हणजे हा पैकीच्या पैकी मिळून देणारा घटक आहे. म्हणून या उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव करून या घटकावर प्रावीण्य मिळवायचं आहे पहा, म्हणजे तुमचं जो स्कोरिंग आहे ते स्कोरिंग जास्त होईल. या ठिकाणी माझी ही तासिका या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.